हॅलो माय डिअर फ्रेंड्स, होप ऑल ऑफ यू आर फाईन. मी मानसी आजच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपला जो सिलेबस आहे त्यामधली नेक्स्ट जी पोएम आहे टू अ बटरफ्लाय ही वाचणार आहे. टू अ बटरफ्लाय म्हणजे काय तुम्हाला माहितीये? फुलपाखरू, तितली हिला म्हणतात. ही पोएम विलियम वर्ड्सवर्थ यांनी लिहिली आहे आणि खूप सुंदर पोएम आहे. या पोएम मध्ये हे सांगितलं गेलंय की ते एका फुलपाखरूला बघून कसं त्यांना आपलं लहानपण लक्षात येतं आणि लहानपणाच्या आठवणीत ते हरवून जातात, की कशा प्रकारे ते फुलपाखरूच्या मागे धावत होते, आपल्या बहिणी बरोबरच्या आठवणी. आणि खूप सुंदर पोएम आहे. तर पोएम आपण स्टार्ट करू त्याच्या आधी आज सर्वात आधी आपण आपली जी आहे वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस त्याच्यापासून स्टार्टिंग करूया. तर चला बघूया आपण टू अ बटरफ्लाय. सो आपण आपली पोएम स्टार्ट करूया टू अ बटरफ्लाय. First of all, we will start with warming up exercises. Chit chat. बघा चिट चॅट गप्पा गोष्टी आपण जसं नेहमी सुरू करतो. What games did you play when you were a small child in pre-primary or primary school? जेव्हा तुम्ही खूप लहान होते, अगदी प्राथमिक शाळेत जात होते, तेव्हा तुम्ही कोणते गेम्स होते असे जे खेळत होते? तसे लहान असताना जेव्हा शाळेत जात होते तेव्हा तुम्ही कोणते गेम्स खेळत होते? आता तर तुम्ही यू आर बिग नाव, यू आर इन क्लास 9, पण जेव्हा खूप असे लहान होते तेव्हा कोणते गेम्स खेळत होते? तर यू कॅन राईट द आन्सर लाईक वेन आय वॉज अ स्मॉल चाइल्ड आय यूज टू प्ले जसं की छुपन छुपाई, अशा टाईपचे चोर पोलीस, असे गेम्स खेळतो ना आपण. तर अशा टाईपचे गेम्सचे नाव तुम्ही लिहू शकता किंवा आणि जे काही तुम्ही खेळत असाल तर असे नाव लिहू शकता तुम्ही. देन नेक्स्ट क्वेश्चन इज हू वर युअर प्लेमेट्स. प्लेमेट्स म्हणजे काय? जे तुमच्या बरोबर खेळणारे असतात. तर असे तुमच्या बरोबर खेळणारे कोण होते मुलं जे तुमच्या बरोबर खेळत होते? तर ह्याच्यात लिहू शकता की माय प्लेमेट्स वर माय ब्रदर्स, सिस्टर्स, ठीक आहे ना, किंवा तुमचे भाऊ बहीण असतात. आणि माय नेबर्स अँड माय क्लासमेट्स ऑल वर माय प्लेमेट्स. तर अशा प्रकारे हे सगळे माझे प्लेमेट्स होते, म्हणजे जे माझ्या बरोबर खेळत होते. मग आहे व्हॉट डू यू रिमेंबर बेस्ट फ्रॉम दॅट टाइम. तुम्हाला त्यावेळेचं सगळ्यात जास्त कोणची आठवण आहे? तर तुम्ही आपल्या आठवणी लिहू शकता. आय रिमेंबर दोज इनोसेंट डेज when I used to play with my friends and playmates and classmates. So many innocent remembrance were used to call me. तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता बघा शॉर्ट पोएम्स आपल्याला काय करायचंय? शॉर्ट पोएम्स इथे कंपोज करायचे आहेत. यूज द फॉलोइंग फॉर्मॅट्स टू राईट युअर ओन पोएम्स. आपल्याला इथे फॉर्मॅट एक दिलेला आहे, ठीक आहे, आणि त्याचा यूज करून आपल्याला पोएम लिहायची आहे. जसं पहिले नाउन, पहिला शब्द जसं की नाउन आहे पहिल्या लाईन मध्ये, तर नाउन, देन नाउन प्लस वर्ब, नाउन प्लस वर्ब प्लस ऍडवर्ब, देन डिटरमायनर किंवा ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन वर्ब ऍडवर्ब, देन एक्सक्लेमेशन अँड नाउन प्लस वर्ब. हे जितकंही दिलं आहे ह्याच्याकरता तुम्हाला सर्वात जास्त काय जरुरी आहे की तुम्हाला या सगळ्या वस्तूंचं ज्ञान असलं पाहिजे, की व्हॉट इज नाउन, व्हॉट इज वर्ब, व्हॉट इज ऍडवर्ब, व्हॉट इज ऍडजेक्टिव्ह, व्हॉट इज एक्सक्लेमेशन, हे सगळं माहिती असलं पाहिजे. तर जसं की पहा, सपोज इथे काही शब्द दिलेले आहेत: रोलिंग, रोरिंग, बाउंडलेस, डीप, ब्लू, सी. तर कॅन यू टेल मी व्हॉट आर द नाउन्स हिअर? कोणते शब्द आहे असे ह्याचे जे की नाउन्स आहेत? सांगू शकता? व्हेरी गुड. तर नाउन्स काय ह्याच्यात? ब्लू जे ना, हे सी ह्याच्यात हा नाउन आहे, ठीक आहे ना. ब्लू तर ऍडजेक्टिव्ह झाला, कारण की ब्लू इज ऍडजेक्टिव्ह, सी इज नाउन. डीप काय आहे? डीप सुद्धा एक ऍडजेक्टिव्ह झालं. मग अशाच प्रकारे रोलिंग, रोरिंग हे काय झाले? हे वर्ब झाले. तर हे अशा प्रकारचे झाले. वर्ब काय असतं? क्रियाशब्द असतात. नाउन म्हणजे आपले संज्ञा शब्द जेही असतात ना, कोणत्याही वस्तूचं नाव जे असतं ते संज्ञा असतं. आणि ऍडवर्ब काय असतं? ऍडवर्ब म्हणजे जे की वर्बची विशेषता सांगे, वर्ब ला जे आहे आणि जे डिस्क्राईब करे, दॅट इज ऍडवर्ब. अशाच प्रकारे ऍडजेक्टिव्ह काय असतं? जे की नाउनच्या बाबतीत आणि जास्त सांगे, आपल्याला नाउनचं डिस्क्रिप्शन दे, दॅट इज ऍडजेक्टिव्ह. वेन वी से की ही इज अ टॉल बॉय, तर टॉल ह्याच्यात ऍडजेक्टिव्ह झाला आणि बॉय ह्याच्यात नाउन झाला, ठीक आहे ना. एक्सक्लेमेशन जो की कोणचा बहुत स्ट्रॉंग आपली फिलिंग असते, दॅट इज एक्सक्लेमेशन, ठीक आहे ना. आता बघा इथे नेक्स्ट काय आहे? ऍडजेक्टिव्ह 1 2 3 4 5 आणि मग नाउन. तर म्हणजे की पहिला स्टॅन्झा अशा प्रकारचा बनवायचा, दुसऱ्या स्टॅन्झामध्ये ऍडजेक्टिव्हचा यूज करायचा 5 लाईन्स मध्ये, आणि लास्ट मध्ये नाउन यायचा. पहा इथे किती सारे ऍडजेक्टिव्ह दिले आहेत: क्यूट, लिटिल, ब्लॅक, नॉटी, प्लेफुल. हे सगळे काय आहेत? ऍडजेक्टिव्ह आहेत, ठीक आहे ना. हे 1 2 3 4 5.
आणि मग किटन, किटन काय आहे, किटन इज अ नाउन आणि परत एक एक्सक्लेमेशन मार्कही दिला आहे. ठीक आहे ना, तर हे तुम्हाला हेल्प करायकरता हे सगळे दिले आहेत. आणि जर आपण लास्ट मध्ये पाहू तर काय दिलंय बघा, वर्ब. ठीक आहे ना, लास्ट मध्ये पहिले वर्ब पासून स्टार्ट होईल असा, म्हणजे की तुम्हाला फॉर्मॅट दिलाय, तुम्ही प्रयत्न करा की या फॉर्मॅट वरती बसे अशा प्रकारची एक पोयम तुम्ही बनवू शका. वर्ब, मग वर्ब प्लस ऍडवर्ब, देन वर्ब ऍडवर्ब ऍडवर्ब, एक वर्ब आणि दोन ऍडवर्ब, देन नाउन वर्ब ऍडवर्ब ऍडवर्ब, एक नाउन आला, एक वर्ब आला, एक ऍडवर्ब आला, एक ऍडवर्ब आला, मग डिटरमायनर किंवा ऍडजेक्टिव्ह दोन्ही मधनं काही पण एक, मग नाउन वर्ब ऍडवर्ब प्लस ऍडवर्ब, आणि लास्ट मध्ये क्वेश्चन. क्वेश्चन म्हणजे कोणता, असा बहुत क्लिष्ट नाही, कोणता सिम्पलचा क्वेश्चन होऊ शकता आणि रिटॉरिकल. आणि ह्याच्यात तुम्हाला लिहिताना आणि तुम्ही लक्ष ठेवू शकता की हे सगळं जितकंही लिहा तुम्ही पोएम्स, या जे आहे एक राईम मध्ये असे, ह्याचा प्रयत्न करा. आपण प्रयत्नाने काही पण करू शकतो. तर या वर्ड्सचा यूज करून आणि हा फॉर्मॅटचा यूज करून अशा प्रकारे एक पोएम लिहिली जाऊ शकते. आपण पोएम लिहिली आहे आणि ही पुढे आपण पाहू पण की कशा प्रकारे पोएम लिहिली आहे या वर्ड्सचा यूज करून. आता बघा इथे आणि काही लिहिलंय की स्टुडंट्स कॅन यूज अदर फंक्शनल वर्ड्स, तर तुम्ही आणि काही फंक्शनल वर्ड्सचा यूज करू शकता, लाईक प्रिपोजिशन्स, प्रिपोजिशन्सचा यूज करू शकता, अँड कंजंक्शन्स इफ नेसेसरी, ह्या सगळ्यांचा यूज करू शकता, प्रेपोजिशन कंजंक्शन इफ नेसेसरी, टू मेक देअर रायटिंग मोर मिनिंगफुल अँड करेक्ट, ज्याच्याने की जे तुम्ही लिहा ते आणि जास्त मिनिंगफुल, अर्थपूर्ण राहे आणि एकदम करेक्ट राहे. तर हे सगळे तुम्ही फॉर्मॅट आणि सगळ्याचा यूज करून प्रयत्न कराल तर ऑफकोर्स तुम्ही लिहू शकता एक पोयम. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की छोटीशी पोयम कशी लिहू शकताय. आता आपण जर एकदा ही जी पोयम आहे आपली टू अ बटरफ्लाय, ह्याची गोष्ट करूया. टू अ बटरफ्लाय ही कोणी लिहिली आहे, ही विलियम वर्ड्सवर्थ यांनी लिहिली आहे. विलियम वर्ड्सवर्थ एक फारच मोठे महान कवी होते, पोएट होते, आणि ही वॉज अ नेचर पोएट. ठीक आहे ना, नेचरचे पोएम्स लिहत होते ते. नेचरच्या रिलेटेड खूप छान छान पोएम, जर तुम्ही पुढे मोठे होऊन तुम्ही सपोज इंग्लिश घेतली तर तुम्ही यांचे पोएम्स वगैरे वाचू शकता की किती सुंदर पोएम लिहिले यांनी. तर ही पोएम जी आहे ही बटरफ्लाय वरती आहे, की ते एक दिवशी असेच बसले होते, बटरफ्लायला बघितलं आणि त्यांना आपल्या जुन्या आठवणी येऊन गेल्या आणि कशा प्रकारे त्या आठवणींमध्ये जे आहे खूप अगदी गुंतून गेले आपले. आणि ते बटरफ्लायला म्हणतात, त्या फुलपाखरूला म्हणतात की तू कुठे जाऊ नको, तू इथेच राहा आणि मला तुला पाहून आपल्या आठवणी येतात. आणि ही पोयम असं नाही की हे पोयम जे पोएट आहे ते स्वतः लिहितात म्हणजे स्वतः त्यांनी लिहिली तर आहेच, पण स्पीकर पण ते स्वतः आहे. असं कधी कधी असतं ना की लिहिलेली कोणी असते आणि स्पीकर ते आणि कुणाला बनवतात, पण स्पीकर पण ते स्वतःच म्हणजे स्वतःच म्हणतात ही पोयम. तर ही पोयम तुम्ही बघू शकता विलियम वर्ड्सवर्थनी लिहिलेली. आपण एकदा ह्याला वाचायचं आज. स्टे नियर मी, डू नॉट टेक दाय फ्लाइट, a little longer stay in sight. Much converse do I find in thee, historian of my infancy. Float near me, do not yet depart. Dead times revive in thee. Thou bringest gay creature as thou art, a solemn image to my heart, my father's family. Oh, pleasant, pleasant were the days, the time when in our childish plays, my sister Emmeline and I together chased the butterfly. A very hunter did I rush upon the prey with leaps and springs. I followed on from bake to bush, but she, God love her, feared to brush the dust from off its wings. By William Wordsworth. पोएम आपण वाचली आहे आज, एकदा रेसिटेशन केलेलं आहे आणि ह्याचा अर्थ काय आहे हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता आपण ह्याचे अनेक जे बाकीचे पार्ट्स आहेत ते एकदा बघून घेऊ. सो वी विल स्टार्ट विथ वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस, शॉर्ट पोएम्स. शॉर्ट पोएम्स जे आता आपण वाचलं ज्याच्या बाबतीत त्याच्याच बाबतीत आपण सुरू करूया. यूज युअर ओन आयडियाज वर्ड्स टू राईट युअर ओन पोएम्स. आपण आपली आयडिया आणि वर्ड्सचा यूज करून आणि प्लस जे आहे जे बुक मध्ये आपल्या टेक्स्ट बुक मध्ये लिहिलेले शब्द काही त्यांचा यूज करून आपण जे आहे हे बनवूया. पहा फर्स्ट एक्झाम्पल पहा. प्लेइंग अँड लाफिंग, heedless and of everything, we pass our childhood days like colorful morning rays. ठीक आहे, तर प्लेइंग अँड लाफिंग हे काय झाले, हे दोन्ही वर्ब झाले. heedless of everything म्हणजे की आपण हसत खेळत आणि कोणत्याही वस्तूचं जे आहे काही जास्त सोचायचं नाही, अशा आपल्या लहानपणाच्या दिवसाचं याच्यात म्हटलंय. वी पास आवर चाइल्डहुड डेज, तर आपण जे आहे आपले अशा प्रकारे पास करतो आपले लहानपणाचे दिवस. लाईक कलरफुल मॉर्निंग रेज, जसं की
कलरफुल रंगीन जे आहे सकाळच्या ज्या मॉर्निंग रेज असतात, किरणा असतात, अशा प्रकारे आपण आपले जे लहानपण असतं हसत खेळत छान बिंदास बिना कोणत्या चिंताच्या बितावतो. तर ही एक पोयम झाली. ठीक आहे ना. मग बघा एक आणि काय आहे, रोलिंग रोरिंग डीप ब्लू सी. हे जे शब्द आहेत हे आपण कशातनं घेतलेत, आपल्या बुकमध्ये आहेत हे शब्द. जर तुम्ही बघाल तर आपण वाचलेही होते. रोलिंग रोरिंग डीप ब्लू सी वी ऑलवेज लॉंग टू व्हिजिट अँड सी. तर इथे काय झालं पहा, रायमिंगही केलं पण सी आणि सी ह्याचं दोघांचं रायमिंग सुद्धा केलं. तर अशा प्रकारे तुम्ही पण प्रयत्न केला तर इंग्लिशच्या अशा 2-2 लाईनीचे पोएम्स बनवायचा प्रयत्न करा आणि तुम्ही यू कॅन डू इट. नेक्स्ट इज वी आर टेकिंग अ साइड क्वेश्चन. ठीक आहे ना. आपण पोयम अजून लिहिली नाहीये, अजून वाचली नाहीये आपण, म्हणजे समजली नाहीये, पण तरी सुद्धा आपण साइड क्वेश्चन वगैरे सुरू करू इंग्लिशचे वर्कशॉप पण. तर साइड क्वेश्चन आहे, फर्स्ट आहे, इज द पोएट अ ग्रोन अप पर्सन ऑर अ चाइल्ड. पोएट जो आहे तो ग्रोन अप पर्सन आहे, मोठा आहे किंवा एक लहान मुल आहे. तर पोएट कसा आहे, ग्रोन अप आहे. द पोएट इज अ ग्रोन अप पर्सन. ठीक आहे. ह्याच्यात तुम्ही असे लिहू शकता की येस द पोएट इज अ ग्रोन अप पर्सन. मग आहे इंग्लिश वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉपचा फर्स्ट क्वेश्चन बघा. पिक आउट फ्रॉम द फर्स्ट स्टेंजा 4 एक्सप्रेशन्स वेअर द पोएट प्लीड्स विथ द बटरफ्लाय नॉट टू गो अवे. आपल्याला पहिला जो स्टेंजा आहे, सी दिस पोएम हॅज 2 स्टेंजाज. ठीक आहे ना, 2 स्टेंजा आहे पोएम मध्ये. तर ह्याच्यातनं पहिल्या स्टेंजा मधनं आपल्याला अशा 4 लाईना काढायच्या, 4 पंक्त्या काढायच्या आहेत, ज्याच्यात की पोएट प्लीड करतोय, म्हणजे की विनंती करतोय बटरफ्लायला, फुलपाखरूला, की तू नको जाऊ. अशा प्रकारची विनंती फुलपाखरूला करतोय. अशा 4 लाईना बघा कोणत्या आहेत. स्टे नियर मी म्हणजे माझ्या जवळ राहा. ठीक आहे. डू नॉट टेक दाय फ्लाईट म्हणजे की तू आपली फ्लाईट नको गो. फ्लाईट नको गो म्हणजे उडू नको. फ्लाईट म्हणजे काय, उडणं. तू उडू नकोस. अ लिटल लॉंगर स्टे इन साईट म्हणजे की थोड्या वेळ आणि माझ्या साईट मध्ये. साईट म्हणजे काय, माझ्या समोर दृष्टीत माझ्या राहा. फ्लोट नियर मी डू नॉट येट डिपार्ट. फ्लोट नियर मी, फ्लोट म्हणजे जे उडते ना, तर त्याला फ्लोट म्हणताय, की माझ्या समोर अशाच प्रकारे फ्लोट करत राहा माझ्या जवळ. आणि डू नॉट येट डिपार्ट, माझ्याशी दूर नको हो, आत्ता नको जाऊस. या 4 लाईनीत जे आहे जो पोएट आहे ही इज सेइंग टू द बटरफ्लाय नॉट टू गो एनीवेअर. तर हे अशा प्रकारचं आहे. मग पहा क्वेश्चन नंबर 4. फाइंड एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ इन्व्हर्जन फ्रॉम द पोएम. रिराईट देम युझिंग रेग्युलर वर्ड ऑर्डर्स. बघा इन्व्हर्जनचं आपल्याला द्यायचं पोएम मध्ये. इन्व्हर्जन काय असतं, ज्याच्यात की वर्ड ऑर्डर्स जे आहेत ते मागचं पुढे पुढचं मागे करून देतात. म्हणजे एक वर्ड ऑर्डर असतं की आपण नॉर्मल एक सेंटेन्स लिहितो आणि त्यालाच जेव्हा आपण बदलून देतो वर्डचं ऑर्डर, तर दॅट इज कॉल्ड इन्व्हर्जन. हे एक पोएटिक डिव्हाइस आहे. ठीक आहे ना. दिस इज अ फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच आहे जे की पोएम्स मध्ये युज केली जाते. तर हे इन्व्हर्जनचा युज केला आहे. तर त्याचं 2 एक्झाम्पल्स आपल्याला सांगायचे. तर चला बघूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल आहे मच कन्व्हर्स डू आय फाइंड इन दी. हा एक जो आहे इन्व्हर्जनचा एक्झाम्पल आहे. ह्याचा रेग्युलर वर्ड ऑर्डर का होईल, की जो नीट होईल, आय डू नॉट फाइंड मच कन्व्हर्स इन दी. तर हा रेग्युलर ह्याचा वर्ड ऑर्डर आहे. आणि ह्या जो आहे इन्व्हर्जन मध्ये आहे मच कन्व्हर्स डू आय फाइंड इन दी. सेकंड एक्झाम्पल बघा. यू ब्रिंगेस्ट गे क्रिएचर एज दो आर्ट अ सोलेम इमेज टू माय हार्ट माय फादर्स फॅमिली. ठीक आहे. आता हा तर झाला इन्व्हर्जन. आता ह्याचा रेग्युलर वर्ड ऑर्डर काय होईल, एज दो आर्ट गे क्रिएचर यू ब्रिंग्स अ सोलेम इमेज ऑफ माय फादर्स फॅमिली टू माय हार्ट. ठीक आहे. की कारण की तू एक गे क्रिएचर, गे म्हणजे काय, एक प्रसन्न. तुला पाहून बाई फुलपाखरू आपण जेव्हाही पाहतो आपल्याला प्रसन्नता होते मनाला. तर प्रसन्न आहेस तू. तर तू यू ब्रिंग द सॉलेम इमेज ऑफ माय फादर्स फॅमिली. तुझ्या बरोबर माझ्या फादरची फॅमिलीचं, माझ्या वडिलाच्या परिवाराचं माझ्या डोक्यामध्ये एक इमेज येते टू माय हार्ट. ठीक आहे. माझ्या हृदयात एक इमेज उभरते, एक चांगली इमेज. मग क्वेश्चन 5 आहे राईट द रायमिंग वर्ड्स इन द सेकंड स्टेंजा. आपल्याला सेकंड जो स्टेंजा आहे त्याचे रायमिंग वर्ड्स लिहायचे. तर कोणते आहेत पहा. डेज, प्लेस, आय, बटरफ्लाय, रश, ब्रश, स्प्रिंग्स, विंग्स. ठीक आहे. तर हे दीज 4 आर रायमिंग वर्ड्स इन द सेकंड स्टेंजा. सो आज आपण बेसिकली बघितलं की आपल्याला जर जे आहे इंग्लिशमध्ये आपल्याला पोएम लिहायची, तर त्याच्याकरता शॉर्ट पोएम्स लिहायकरता त्यांनी एक फॉर्मॅट दिला आहे. त्या फॉर्मॅटचा यूज करून आपण कशा प्रकारे पोएम जे आहे कंपोज करू शकतो.
याच्याच बरोबर जे आहे आपल्याला पोयमच्या बद्दलही आपण काही विशेष गोष्टी वाचलेल्या आहेत. तर आता आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया आणि या पोयमला नीट प्रकारे समजूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.